अजितदादांशी मी रेग्युलर बोलते, फडणवीसांशी सुद्धा मी बोलते, पण ते भेटीसाठी वेळ देत नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। फडणवीसांशी भेटून मी हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या। दादांशी मी रेग्युलरली बोलते, एका सशक्त लोकांशी, आणि देवेंद्रजींशीही बोलते, एकनाथ शिंदेंशीही बोलते, आणि दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांशी मी बोलते, आणि मी ते फोटोही ट्वीट करते। मी कोणाला हुड बीड घालून मी भेटत नाही। मी दिल खोल के, सुप्रिया सुळे जो भी करती है दिल खोल के करती है और ओपनली करते। मी काय लपून छपून कोणाला भेटत नाही। आपल्याला काय चोरी कोणाला भेटायची, त्याच्यामुळे मी व्यवस्थित सगळ्यांना भेटते, आणि भेटल्यावर माझे फोटोही मी ट्वीट करते, कारण का मी एक लोकशाही आहे, मी एक सेवक आहे। माझी जबाबदारीच आहे ना सगळ्यांना भेटून कामं करून घेणं, त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटते। फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत, त्यांना खूप वेळा मी करते, ते वेळ देत नाहीत मला। हा एक छोटा प्रॉब्लेम आहे। जर आज भेटले तर कंप्लेन करा ना माझ्यावरती। कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे देवेंद्रजीशी? मला देवेंद्रजींकडे आता दोन महत्त्वाची कामं आहेत, ज्याच्यासाठी हे काम आहे। एक तेली समाजाचा एक इश्यू माझ्याकडे वारंवार येतोय, त्या समाजाचे लोकच मला भेटायला आलेत, त्यांचा एक इश्यू आहे, त्याच्यासाठी मी त्यांची वेळ मागितलेली आहे। एक दुसरं हिंदी भाषासाठी त्यांनी जर वेळ दिला तर आम्हाला आवडेल थोडासा। शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्यांची कर्जमाफी सरसकट व्हावी हा एक महत्त्वाचा विषय आहे। आणि त्याचबरोबर 1 रुपयानी त्यांनी इन्शुरन्सनी एक स्कीम सुरू केली होती, ती अशीच बंद झाली।